100% 2024ला रावसाहेब दानवे सहाव्यांदा लोकसभेत जाणार, त्यात काही शंका नाही. जे वंदे भारत ट्रेन झाली, ड्रायपोर्ट झाला, त्याच्यानंतर एवढे रस्ते झाले, त्याच्यानंतर विजेचे 33 केवी सबस्टेशन झाले, एकाच गावात नाही ना, निश्चित येणार. माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांनी एक पत्रक काढून मी माझं मराठा आरक्षणाला समर्थन आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की तुम्ही तत्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा, हे असं पत्र आमदार साहेबांनी काढलं होतं. माननीय रावसाहेब पाटील दानवे असो किंवा संतोष पाटील दानवे असो यांनी उघडपणे मराठा आरक्षणाचं समर्थन केलेलं आहे. त्याच्यामुळं मराठा समाज 100% खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना सहाव्यांदा लोकसभेत पाठवेल. मंगेश साबळेचा जर मनोजदादा जरांगेने अधिकृतपणे पाठिंबा जर मनोज साबळेला दिला असता तर त्याचा थोडाफार फरक माननीय खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना पडला असता, पण तसं मनोजदादाची स्पष्ट भूमिका नसल्यामुळे त्या मंगेश साबळेचा काही मोठा फरक दानवे साहेबांना पडणार. 100% 2024ला रावसाहेब दानवे सहाव्यांदा लोकसभेत जाणार, त्यात काही शंका नाही. कारण आमच्या भागात ॲक्च्युली तुम्ही येताना देळगोराज येऊन आले असाल, आता तुम्ही असे सरळ शिल्लोड मार्गे औरंगाबादला जाऊ शकता, संभाजीनगरला. त्याच्यामुळं रस्ते एकदम गुळगुळीत आहे. पहिले जर तुम्ही याच्या अगोदर 10 वर्ष अगोदर जर आले असते तर अक्षरशः तुमच्या टायरची हवा 50%वर आली असती. खूप विकास झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे की काही लोक म्हणतात की विकास झालेला नाही. विकास 100% झालेला आहे. 3-4 वर्षापूर्वी आमच्या गावात एक 3 केटीवेर झाले 40-40 लाखाचे, ते आमदार संतोष पाटील दानवे यांच्या माध्यमातून झालेले. आणि दुसरा विषय आता इथे एक डोम सेट दिलेला आहे, तो आमदार संतोष दानवे यांनी दिलेला आहे 40 लाखाचा. आणि राहिला विषय आता पाण्याचा प्रश्न आहे, तर प्रत्येक गावात जलजीवन मिशन 1 ते 1.5 कोटी रुपयाचं प्रत्येक गावात काम चालू आहे. घर म्हणजे हर घर नळ, प्रत्येक घरात नळ जाणार आहे. विषय आणखी जर तुम्ही विजेचा म्हणसाल तर आमच्या इथं एक 5 वर्षापूर्वी 33 केवी आमच्या गावापासून 3 किलोमीटर झालेलं आहे, याच्या अगोदर नव्हतं. आणि आता सध्या मागेल त्याला DP मिळते आहे. सौर ऊर्जेचं पण ज्यांनी ऑनलाईन केलेलं आहे त्याला पण त्याचा लाभ होतो. तर रावसाहेब दानवेंनी आता या सत्ता फक्त 10 वर्षापासून, त्याच्या अगोदर ते पदावर होते पण सत्तेत नव्हते. काँग्रेसचं सरकार होतं, तेवढं फंडिंग येत नव्हतं, तेवढं काम करता येत नव्हतं. पण त्या तुलनेत आता या 10 वर्षात जेवढे कामं झाले तेवढे मागे एवढे जे झालेले, समजा 25 वर्षात जे झाले नाही ते 10 वर्षात झालेले. सत्तेत आल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवातच केली. म्हणजे अशा हायलाईट करणारे अशा कुठले कामं सांगता येतील की जे जिल्ह्याच्या विकासामध्ये मोठी ठरू शकतात? ड्रायपोर्ट, वंदे भारत जी ट्रेन झाली ती, त्याच्यानंतर 6000 कोटीचे रस्ते नुसते भोकरदन जाफराबादमध्ये झालेले. 6000 कोटी म्हणजे आकडा आम्हाला माहीत पण नव्हता याच्या अगोदर काय. तर याचा फायदा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होतो? बरेच ना. आता आमच्या गावात म्हणजे आमच्याकडं मिरची उत्पादक शेतकरी आहे. तर काय व्हायचं की आम्हाला अगोदर मिरची पिकवताना आम्हाला मिरची वाशी मार्केटला न्यावी लागायची, इकडं न्यावी लागायची. आता आम्हाला जाफराबादला फार मोठं मार्केट झाले, जवळपास 4-5 कोटीची रोजची उलाढाल आहे मिरचीची. अक्षरशः विदर्भातून मिरची विकण्यासाठी आम्हाला जाफराबादला लोक येतात. ते रस्त्याचाच हे ना फरक, रस्ता चांगला असल्यामुळेच लोक इकडे येत आहे ना. जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सुविधा सुद्धा उपलब्ध नाहीत असं सुद्धा बरेच सांगतात. नाही, तशातला काही भाग नाही. आजही आमच्या PSC इथं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे. इथं आमच्या इकडे असिस्टंट डॉक्टर आहेत, ते रोज येतात. आणि आरोग्य सुविधेबाबतीत काही नाही. एक आमच्याकडे नर्स आहे. सगळं म्हणजे मेडिसिन, काही प्रमाणात मेडिसिन उपलब्ध नसतं आहे, वरून मेडिसिन नाही असं सांगतात, पण बऱ्या प्रमाणात मेडिसिन असतं. आता जालना जळगाव रेल्वे मार्ग आहे, त्याचं सर्वेक्षण चालू आहे. जालना खामगाव चालू आहे. तुम्ही जे मनमाड म्हणले त्याचं परवा असं वाटतं मला की 2-4 दिवसापूर्वी एक कार्यक्रम झाला होता, त्याचं पण सर्वेक्षण करण्याचे काहीतरी आदेश वगैरे दिलेले त्यांनी. मोठमोठे हेच ना. आता आमच्या म्हणजे वंदे भारत ट्रेन झाली, ड्रायपोर्ट झाला, त्याच्यानंतर एवढे रस्ते झाले, त्याच्यानंतर विजेचे 33 केवी सबस्टेशन झाले, एकाच गावात नाही ना, प्रत्येक गावात आहे. आणि प्रत्येक गावात आताही सध्या आचारसंहितेमुळे काही कामं हे नाहीतर बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गावात 5-25 लाखाची कामं चालूचे. रोड, सिमेंट रस्ते, स्मशानभूमी. खासदार हे एकदा निवडून गेले की 10-10, 15-15 वर्ष भेटत नाही, 5 वर्ष मतदारसंघात फिरत नाही. काय सांगायला गोष्ट? आता रावसाहेब दानवेची फॅमिली, एक रावसाहेब पाटील दानवे, संतोष पाटील दानवे आणि त्यांच्या पत्नी निर्मलाताई दानवे, मतदारसंघात कुठेही कार्यक्रम असो, छोटा कार्यकर्ता, मोठा कार्यकर्ता, जावळापासून मौतीचा कार्यक्रम असो, तिळ्याचा असो, कुंकाचा, कसाही कार्यक्रम, तिघातून कोणीतरी एक कार्यक्रम ॲडजस्ट करतं. रावसाहेब दानवेला आता देशाची जबाबदारी असल्यामुळे ते प्रत्येक ठिकाणी येऊ शकत नाही. त्यांच्या जागेवर ताई नेहमी हजर असतात, नाही ताई तर संतोष भाऊ असतात. त्याच्यामुळे कोणत्याही कार्यक्रमात म्हणजे 5 वर्ष विरोधकातला कोणताही माणूस आता विचारा तुम्ही की 5 वर्षात समजा विरोधकातल्या कुणी कोणत्या एखाद्या कार्यक्रमात आलं का? निश्चित जर जाणार नाही, कारण मनोजदादा जरांगेंनी काही उमेदवार दिलेला नाही. आणि मी मराठा आरक्षणाच्या स्मरणार्थ
मी समर्थन करतो मराठा आरक्षणाचं. राज्य शासनानं मराठा आरक्षण द्यावंच आणि मला याची खात्री आहे की राज्य सरकार मराठा आरक्षण देईलच, निश्चित येणार. माननीय आमदार संतोष पाटील दानवे यांनी एक पत्र काढून मी माझं मराठा आरक्षणाला समर्थन आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की तुम्ही तत्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा, हे असं पत्र आमदार साहेबांनी काढलं होतं. लोकल जे प्रॉपर मतदान BJPचं आहे ते BJPला होणारच आहे. जे कार्यकर्ते आहे ते करणारचे. जेमतेम थोड्या गोष्टी मराठा आरक्षणामुळं आहे तर मनोजदादांनी त्याची भूमिका घेतलेली नाही आणि आमच्या लोकलला माननीय रावसाहेब पाटील दानवे असो किंवा संतोष पाटील दानवे असो यांनी उघडपणे मराठा आरक्षणाचं समर्थन केलेलं आहे. त्याच्यामुळं मराठा समाज 100% खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना 6व्यांदा लोकसभेत पाठवलं. मंगेश साबळेचा जर मनोजदादा जरांगेने अधिकृतपणे पाठिंबा जर मनोज साबळेला दिला असता तर त्याचा थोडाफार फरक माननीय खासदार रावसाहेब पाटील दानवे यांना पडला असता. पण तसं मनोजदादाची स्पष्ट भूमिका नसल्यामुळे त्या मंगेश साबळेचा काही मोठा फरक दानवे साहेबांना पडणार नाही. कल्याण काळे 2000 जेव्हा पहिल्यांदा माननीय खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या विरोधात उभे होते तेव्हा आम्ही त्यांचा बॅनरला फोटो बघितला होता. त्याच्यानंतर आम्ही आता त्यांचा फोटो बघतोय मतदारसंघात आणि कुठे जालना जिल्ह्यातही. त्यावेळेस ॲक्च्युअल वातावरण तसं होतं. सरकार केंद्रात काँग्रेसचं होतं, राज्यात काँग्रेसचं होतं, त्याच्यामुळे वातावरण निर्मिती असल्यामुळं तरी तेवढं सगळं लाट असूनसुद्धा माननीय खासदार रावसाहेब पाटील दानवे त्यावेळेसही 9000 मतांनी निवडून आले होते. नाही या अगोदरच्या निवडणुकीत माननीय रावसाहेब पाटील दानवे हे जवळपास 4 लाखांना निवडून आले होते. 4 लाख मताधिक्य होतं त्यांचं. आणि आता कल्याणकारी आणि विषय काय आहे की 10 वर्षात विकास कामं झाली. तेव्हा विकास कामं नव्हतेच ना, म्हणजे कामच काय होतं की सत्ता नव्हती, त्याच्यामुळं काही निधी नव्हता, कामं करता येत नव्हते. एवढं वातावरण असूनसुद्धा 9000 मतांनी आलं. आता ॲक्च्युअल त्यांनी कामं केलेले असल्यामुळे 100% कशाचाच कोणताच फटका बसणार नाही. मताचं ध्रुवीकरण नाही होणार.